शंकराचार्यावर प्रदान। मंडळी, हे स्थान दोन्ही देवाच्या स्थानाला जाताना उजव्या बाजूला छोट्याशा मंदिरामध्ये 2 पादुका स्थापन केलेल्या आहेत। हेच ते शंकराचार्यावर प्रदान स्थान होय। आद्य शंकराचार्य मूळचे केरळ प्रांतातील अद्वैतवादी, वैराग्य, आत्मज्ञान व भक्ती या तिन्हीला मुक्तीचे द्वार मानणारे हिंदू धर्माचे तत्वज्ञ होते। कलियुगाच्या म्हणजे 600 ते 700 वर्षाच्या सुमारास हिंदू धर्मावर ग्लानी आली होती। चार्वक, बौद्ध, जैन धर्माकडून हिंदू धर्माला आव्हाने मिळाली होती। तेव्हा आदि शंकराचार्यांनी ती सर्व आव्हाने स्वीकारून हिंदू धर्मातील वेदांतावर एक टीका लिहिली होती। तेव्हा त्यांच्या या टीकेला मान्यता तर सोडाच, उलट निंदा होऊ लागली होती। तेव्हा निराश झालेले शंकराचार्य देवाधिदेव अवधूत अवतार श्री दत्तात्रय प्रभूंना सह्याद्री पर्वतावर येऊन शरणागती पत्करली। श्री दत्तात्रय प्रभूंची उपासना केली, स्मरण केले, चिंतन केले। तेव्हा दिगंबर वेशात श्री दत्तात्रय प्रभूंनी शंकराचार्यांना प्रसन्न होऊन शंकराचार्यांना लोकमान्यता मिळेल असा वर दिला। मग तेव्हापासून शंकराचार्यांनी वेदवान पंडितांना हरवून टाकले। शंकर भाष्य, प्रश्नोत्तर मालिका, विवेक चूडामणी हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत। शंकराचार्यांनी पूर्ण भारत भ्रमण करून सनातन धर्माची स्थापना केली। पूर्व दिशेला जगन्नाथपुरी येथे गोवर्धन मठ, पश्चिमेला द्वारका येथे शारदा मठ, उत्तरेला बद्रिकाश्रम येथे, दक्षिणेला शृंगेरी येथे शृंगेरी मठ अशा मठांची म्हणजेच पीठांची स्थापना केली। वयाच्या 32व्या वर्षी शंकराचार्य यांचे निधन केदारनाथ येथे झाले। शैव व वैष्णव हा वाद मिटवण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले। मंडळी, अवधूत अवतार श्री दत्तात्रय प्रभू यांच्या अमोघ लीळा आहेत व त्यांचे दर्शन अमोघ आहे। ते कोणालाही सहजासहजी प्राप्त होत नाही। त्यासाठी भक्ती, वैराग्य करावी लागते। दंडवत प्रणाम।